अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आपली ही जी मजलिस जी है, जो सिलसिलो जो जारी है, तर त्याच्यातले गेल्या मजलिसला आपण हिर्स मुकुल ह्यो जो बिमार हा दिलचो, तर जेव्हा दुनिया आपल्या समोर खोलली गेले, तर त्या नतीज्यातल्यान ह्यो जो चिजो आपल्या हातल्यान पनपतात, आपल्या दिलच्या हातल्यान ज्यो ज्यो चिजो पनपतात, तर त्याचं काय वजूहात हा आणि ती असल्याने एका इन्सानला किती नुकसान आहे आणि तो ह्या मर्जला मुब्तला असल्याने त्याच्यावर काय काय इफेक्ट्स होतात ह्याचो आपण तस्करो केलो. तर आपल्या ह्या पुऱ्या ह्या सिरीजला के ह्यो जो दिलचे जो बिमारी आहात, तर त्याचो आपल्याला ह्या जिंदगीत आणि येणाऱ्या जिंदगीतले तर त्याचो किती खतरात आहात, खदशात आहात, तर अशो हर ते चीज आपण इव्हॅल्युएट करता. फक्त ह्या ह्यानी नाही की त्याच्या बऱ्यात आपल्याला इन्फॉर्मेशन असल्या पाहिजे, त्या ह्यानी नाही. आपलं होतं ह्याचा जो मकसद आहे की जर अशी काही जी बिमारी आहे ती जर आपल्या हातल्यान हय, तर त्याला आपण बाहेर कशी काढून टाकू आणि आपण अल्लाच्या करीब कैसं हो. जी येणारी जी जिंदगी आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड कैसं हो, तर ती आपली फिकर आहे. आणि त्याच हातल्यान जो काही फितनो आहे, ज्याच्या हातल्यान आपण आज आपली जिंदगी बसर करता, सगळ्यात इम्पॉर्टंट जो ह्यो जो फितनो आहे तो है दुनियाचो फितनो. आणि त्या दुनियाच्या ह्याच्यातले मोप काही सारी चीजो जो आहात, शैतान जी है आपल्याला मुझय्यन करून आपल्या कुलूबला डॅमेज पोहोचवण्याचा या आपल्याला सही राहशी भटकवण्याची जी कामं आहात, तर असल त्याचा जो हमलो आहे तो थत आहे. तर आपली ही फिकर आहे आणि अल्लाशी दुआ आहे की अल्लाह की आमला ह्या शैतानचं ह्या जो हरब आहात, ह्या सगळ्या चीजशी जी आहे ती आपली हिफाजत हो. आणि ह्याच्या ह्या ह्यातले एक अहम जो किरदार है तो है हलाल आणि हरामची जी तमीज आहे, त्याचो पण तुमच्या कुलूबला सही ह्याच्यावर ठेवण्याचा जो एक जे काम आहे, तर ती ह्याची तमीज असणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तमीज असून जेव्हा हे तुमच्या समोर हे दोन ऑप्शन्स येतात, एक इकडं हलाल आहे आणि एक इकडं हराम चीज आहे, तर ह्या चीजशी हलालच्या इकडं रागीब होणं, या हलालला तरजीह देणं, ही जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या ईमानची जी ही आहे ती मजबूत होत जाईल. तर आज जी है आपल्याला त्यो काही चीजो जो शैतान जी है जी आपल्या कुलूबवर हमलो करतं आणि आपल्याला आपल्या राहशी अल्लाच्या ह्याशी भटकवतं. आणि आपण हे बघल्या खूप आपण ह्याची आतापर्यंत तफसिरो केलो की ला इलाहा इल्लल्लाह फक्त जबानी त्याचं काही काही त्याचा फायदा. अल्लाहला जी ला इलाहा इल्लल्लाह जी है जी मतलूब है, ती मतलूब है की तुम्ही सराफा तुमच्या समोर जी है दुसरी काही चीज अहमियत नाही ठेवत. तुमच्या समोर जी हक है आणि हक ती काय चीज आहे, हक अल्लाची जात. तर ती
जेव्हा आपली आपली जी मेंटॅलिटी आहे, आपली जी सोच आहे, आपली जी फिकर आहे, आपला जीना आहे, आपला सांस घेणं आहे, ही हर चीज जेव्हा त्याच्या अतराफला आपण जेव्हा ऑक्युपाइड असू, बस अल्लाह त्या रजावर, त्या ह्याच्यावर जेव्हा आपली जिंदगी चाललेली असेल, तेव्हा खत जी आहे की आपला जी ईमान आहे ती अल्लाच्या हातात जी आहे ती कबुलियतच्या ह्याच्यावर पोहोचते. आणि ती करण्यासाठी जी आहे हलाल आणि हरामची जी तमीज आहे त्याचं असणं पहिली अशद जरुरी आहे. आणि दुसरी चीज हमेशा हलालला तरजीह देणं. तर ह्याच्या काही आपल्या समोर आता काही एक्झाम्पल्स येतील की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे की ह्याच्या बाऱ्यातले आपल्या उम्मतची कशी तरबियत केली. आणि ह्यो जो सगळ्यो जो चीजो हा जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तुफेशी आपल्यापर्यंत जो पोचलेले हा, जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जरियाने अल्लाह तालानी या इन्सानी ह्याचो जो जी तरबियत जी दिलेली आहे कयामत पर्यंत जी आहे. आता जर कुणाशी जर काही जर गायडन्स आहे या कुणाला जर आपली सही ह्याच्यावर जर तरबियत करायची आहे तर त्याशी एक जो सोर्स आहे तो हे जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घेऊन येतं ती हे कुराण आणि त्यांची स्वतःची जी जात आहे. त्याच्या अलावा जी आहे ती हर कोणीही जी आहे त्याच्यातले मिस्टेक जो शैबो असू शकते. आणि जपन कोण जरी जर हात तर त्यांच्यासाठी दुसरा काही ऑप्शन नाही. पण ह्यांच्या दहलीजवर त्यांना जाणं जी आहे ती जरुरी आहे. तरच तुम्ही इन्सानियतची तरबियत करू शकता. तर आपण इकडं तिकडं भटकण्याच्या पेक्षा ज्याला अल्लाह सुब्हानहू व तालानी ज्यांना धारले आणि तर जर ते मुकम्मल जी आहे जैसा हदीसला येतं की मना बेस्ट ऑफ द कॅरेक्टर ओके त्याचा कम्प्लिशन करेल दीनचा तुमचा कम्प्लिशन करायला कुणाला धारले ती जी आला जी कॅरेक्टरचा जो योग आहे तो बार सेट करायलाच कुणाला धारली गेली ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला धारली गेली. तर जेव्हा आपलं खालिक जेव्हा आपल्याला ही बात बोलते की तुमच्या समोर जी जात आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जात. तर आम्हाला फक्त ही करून की त्या जातला फक्त आपण एक व्हिज्युअलाइज करून नाही होणार. त्या ती जात काय होती, सराफा ती जात काय होती, त्यांनी आपल्याला काय टीचिंग दिले, तर हर ती चीज ती आपल्या जिंदगीत हाणणं ती जेव्हा आपण हाणू तेव्हा त्या जातचा जो आहे तो आपल्याला हाताने आखिरतला फायदा. तर एकदा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या सहाबांच्या सोबत बैसलेला असतात आणि अचानकशी उठतात आणि तर आपल्याच घरातले जातात. थोड्या टायमानी तो वापस बाहेर येतात तर बघतात की त्यांचं जो बाल असतात तो म्हणजे शावर करून धावून तो वापस बाहेर येतात. तर सहाबा बोलतात की आम्ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला विचारतो आहोत की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय झालं. त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की एक जी औरत होती तर ती हंशी गुजरली. तर त्या ह्यानी काय झालं की माझ्या हातल्याने एक ख्वाहिश आहे, माझ्या दिलातले एक ख्वाहिश आहे. तर मी घरात गेलो आणि मी माझ्या एका बायकोच्या सोबत जी आहे ती सोबती केली आणि मी आता वापस बाहेर गेलो. तर त्याच्यावरती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की हलाल चीज अपनवना
ही सगळ्यात बेस्ट डीड आहे. जर बेस्ट अमल जर आहे तर जी पण काही हलाल ऑप्शन आहे त्याला अपनवणं ही जी आहे ती तुमच्यासाठी जी आहे ती मग जरुरी आहे आणि तुमच्यासाठी बेहतर आहे. तर आपलं जर ख्वाहिशात आहात तर ख्वाहिशात तुम्हाला एक तर जन्नतच्या इकडे घेऊन जातील या एक तर जहन्नमच्या इकडे घेऊन जातील. आणि ही जी हदीस समोर राहिली आपल्या, तर आपल्याला खंचो ऐसो इंसान आहे, खंचो ऐसो शख्स ना आहे की जो बोलेल की मना ख्वाहिशात नाही. ही अल्लानी इन्सानच्या फितरतला ठेवलेली चीज. आणि ती जी फितरतला जी चीज आहे ती डिसाईड कराल जेव्हा तुम्हाला तर थॉट्स येतील, तर जर डिझायर येतील तर तुम्ही ह्या दोन ऑप्शनशी, हलाल ऑप्शन पण आहे, हराम ऑप्शन पण आहे, तर जो ऑप्शन तुम्ही घ्याल त्याच्या हिशोबाने काय होईल, तुमच्या इमानची जी कुवत आहे ती त्याच्या ह्याने डिसाईड होईल. तर तुम्ही जितकं हलाल ऑप्शन हे कराल तुमची इमानची जी आहे ती वाढत जाईल. अल्लाह ताला कुरानला इर्शाद फरमावतात, बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बुश शहवाति मिनन निसाइ वल बनीना वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हबि वल फिद्दा من الذهب والفضة والخيل المسومة والأنعام والحرث. अल्लाह ताला इर्शाद फरमावतात सूरा आले इम्रानला की आम्ही लोकांसाठी जी आहे ह्याची मोहब्बत आम केली. कसली मोहब्बत? के जी बायकांची मोहब्बत आहे, पोरांची मोहब्बत आहे, गोल्ड सिल्वर झाला त्याची मोहब्बत आहे, ज बेस घोडं आहात त्यांची मोहब्बत, मवेशी जे आहात जसं गाय झाली, म्हैस झाली, हे सगळं हे जे झाला तर त्यांची जी मोहब्बत आहे, तर बेस जमीनची, फर्टाईल जमीनची जी मोहब्बत आहे, फर्टाईल जमीनची, हे सगळे जो ह्याची जो ख्वाहिश आहे, ह्याची जी मोहब्बत आहे, आम्ही ते लोकांच्या दिलातले जी आहे ते टाकलेली. आता अल्लाहने जी आहे ते एक अपोजिट सेक्स जी आहे त्याची जी टेस्ट आहे इन दिस लाईफ, ह्या लाईफला जी त्याची जी टेस्ट आहे की त्याची ख्वाहिश असणं, तर ही एक मोठी टेस्ट जी आहे ती अल्लाहने आपल्या इन्सानच्या दिलातली जी आहे ती ठेवला नाही, फितरतला आहे ही चीज. आणि जैसी ही आयत येईल समोर तर त्याच्यातले फक्त औरतचीच नाही, हर दुसऱ्या चीजची पण जी आहे आपल्याला जी आहे आजच्या हल्ली जर बघल्या की जसं अल्लाहने कुरानला घोड्यांचा जिकर केला, तसंच आज आपल्याला कार्सची मोहब्बत आहे, कुणाला टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यातली मोहब्बत आहे. तर ह्यो आपल्या हातल्यान जो आहे दुनियावी ह्याची जी मोहब्बत आहे ते ठेवलेली आहे फितरत. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी एका दुसऱ्या हदीसला ह्या चीजवर एम्फसाइज केले की ज्याच्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की मी तुमच्यामध्ये माझ्या नंतर ह्याच्यावर खंचूस खतरनाक फितनो नाही ठेवल्याशिवाय
की ह्यो जो औरतचो जो फितनो आहे, तर तो जो फितनो आहे तो माझ्या नंतर जर उम्मतला जर खंचो जर एकदम ह्याचो जो फितनो आहे तो ह्या चीजचो फितनो आहे. आणि ह्यो फितनो तवा येतं की जेव्हा एक जी औरत आहे तर ती पायच नाही, तकव्यावाली नाही, आणि ती जी आहे ती माणसांना जी आहे ती गुन्हाच्या इकडं अट्रॅक्ट करण्यासाठी एक तिला तिला जी आहे शैतान जी आहे ती इस्तेमाल करत. आणि जैसा जो मर्द आहे त्याच्यातले तिची ख्वाहिश जी आहे ती इनबिल्ट आहे, आणि एक जो मर्द आहे तो अट्रॅक्ट होतो एका वुमनच्या इकडं, एक औरतच्या इकडं तो अट्रॅक्ट होतो. तर त्यांची ख्वाहिश आणि त्यांची जी मोहब्बत आहे ती त्यांना इकडं रागीत करू शकते. ती जी मोहब्बत आहे, ती जी अट्रॅक्शन आहे ती त्यांना तिकडं ढकलू शकते की ती लोक हरामच्या दहलीजवर जाऊन हराम कर्याच्या ह्याच्यावर जाऊन सतत जाऊन रुकतील. हराम कर्याच्या इकडं त्यांना ती जी चीज आहे ती घेऊन जाईल. आणि ती ह्यासाठी होईल का अल्लानी ही सगळ्यात मोठी जी आहे ती ख्वाहिश पण ठेवला नाही अपोजिट सेक्स साठी, आणि मोठी इम्तिहान पण आहे. आणि ह्यो जो शहवतचो जो ह्यो आहे तो शहवतचो ह्यो आहे तो हर आदमी इन्सानच्या ह्याच्यातले जो आहे ह्यो शहवतचो जो माद्दो आहे ह्यो ठेवलेलो आहे. आपली गैरसमज फक्त एक ही चीज आहे की जो एक आपल्यास आपला परेजगार जो तकव्यावालो जो इंसान आहे, तर आपला एक इम्प्रेशन आहे की ह्यो जो शख्स आहे की जो मग तो इमाम असो, वली असो, हा नबीची जात असो, एक ही चीज आपल्या जहनला एक आपलो शऊर जो आहे तो ह्यो बनलेलो आहे की ह्याच्यातली तो ख्वाहिश नाही अशी पाहिजे. पण हालाकी फितरतच्या ह्याने जेव्हा तुम्ही बघाल तर ऐसी चीज नाही. किती जरी जर तो मोठा वलीउल्ला असलो तरी त्यांच्या ह्यातले पण अल्लानी जी आहे फितरतन तो ख्वाहिशात ठेवले ना. जर तुम्ही ख्रिश्चॅनिटीला जर घेतल्या तर त्यांचं योग काय आहे, त्यांचा एक जो शऊर आहे, त्यांचं एक जो नोशन आहे की तकव्याच्या बाऱ्यात, तर जीजसला ऐसा हे समजतात की ह्यांच्या हातले या ख्वाहिशात वगैरेची ही जी चीज होती ही त्यांच्या हातले होतीच नाही. की त्यांना ही जो इन्सानचं जो तकाजा आहात ह्याच्या बाऱ्यातले त्यांची काही ती जरूरत नाही होती. ऐसो व्ह्यू ठेवणारा पण लोक आहात. जर तुम्ही बुद्धिस्ट लोकांच्या ह्याच्यात जर त्यांचं जर तुम्ही थोडा उपयोग केला तर त्यांची जी रियाजत आहे त्यांचा ही आहे की तुमचा जिसम अलग आहे आणि तुमच्या दिलला जी आहे ती तुम्ही तुमच्या ह्याची अलग करा की तुम्हाला जी आहे की ह्यो सगळ्या चीजेची गरज नाही पडणार. आणि ही जी चीज आहे जी एंजेलिक जी नेचर आहे ही अल्लानी जी आहे ती इन्सानच्या ह्याच्यातले नाही ठेवलं की तुमच्यातली जी ख्वाहिश आहे ती अल्लानी फितरतन ठेवलेली आहे. त्यासाठीच जितकं पण रसूल येईल, नबी जाईल, तर अल्लानी एहसान ह्यो केला की त्यांना आदमी इन्सानच्या ह्यातनं त्यांना रसूल बनवून धरला. का? जर आज आपल्यामध्ये जर आपल्या समोर फरिश्त्यांशी जी आहे कोणाला जर ऍज अ पैगंबर बनवून धारली गेली असती तर ह्यो जो इन्सानचा जो तकाजो आहे
की ही जी अल्लानी त्याच्या फितरतला ही जी चीज जी ठेवलेली आहे, तर त्याच्यावर का त्यांना त्यांच्यात ती चीज जशी नाही आहे, तर त्यांनी इन्सानची रहनुमाई नाही तर करू शकलं असतं. तर अल्लाचं शुक्र हीच आहे की अल्लानी जे आपल्याला रसूल जर धारले, तर आपल्या एका इन्सानचं काय चॅलेंजेस आहेत, त्यांचं काय रिक्वायरमेंट्स आहेत, तर त्यांना तर बखूब त्याचीच इल्म असून आणि अल्लाच्या गायडन्सनी आपल्याला त्यांनी काय केले, आपली रहनुमाई केली की जेव्हा ह्यो चीजो तुमच्या हातले येतील, तर तुम्हाला खंची राही याची. तर ह्यो जर मी तुमच्या समोर ज्यांचं जिकर केलो, मग तो नबी असो, रसूल असो, पैगंबर असो, हे जो वलीउल्लाह लोक असो, हा तकव्यावालं जो लोक असो, तर ही नाही की त्यांच्या हातले की ह्याला तुम्ही मारूनच टाका, या ही चीज तुमच्यातले काही खराब चीज आहे, नाही, ही फित्रतन ठेवलेली आहे. पण हे जो लोक आहात, त्यांना जी बचवणारी जी चीज आहे तीही आहे की ह्याच्यावर अल्लानी त्याच्या रसूलनी आमची काय रहनुमाई केली. जेव्हा तुम्ही त्या रहनुमाईवर जेव्हा आपली जिंदगी बसर कराल, तेव्हा तुमच्या इमानला तुम्ही तकवीत द्याल. आणि अल्लाच्या दत्त त्या जो पण काही ते जो ख्वाहिशा तुमच्या हातले नेतात, तर जर तुम्ही अल्लाने रसूलच्या तरीकेकारनी त्याच्यावर जेव्हा तुम्ही हे कराल, तर तुमची अल्लाच्या दत्त जी आहे पकड नाही, बल्कि तुम्हाला अल्लाच्या इकरनं त्याच ह्याच्यावर जी आहे काय आहे, अल्लाह तुम्हाला रिवॉर्ड करतील, अल्लाह तुम्हाला त्याचा सवाब देतील. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एका रिवायतला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक औरतला बघतात, त्यांची नजर पडतं आणि ती पडल्याबरोबर तर काय करतात, तर आपल्याच बायको उम्माहातुल मुमिनीन झैनब रदियल्लाहु अन्हाच्या इकडं जी आहे ती त्यांच्या इकडे येतात. आणि जेव्हा ते येतात तेव्हा ती काय करत असतं, तर ती लेदर जी आहे, लेदरच्या वर काम करत असतं, जे चामडं असतं तर त्याच्यावर ते काम करत असतं. आणि तर आपली जी ख्वाहिश आहे, जी त्यांच्या हातली ही चीज जी पैदा झाली, तर त्यांनी ती हलाल तरीक्याने जी आहे ती काय केली, तर ती हलाल तरीक्याने त्यांनी पुरी केली. तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, काय झालं, एक एक औरतचं त्यांच्या समोरशी गुजारो झालो, त्यांच्यातल्या ख्वाहिश आहे तर आपल्या हलाल जो तरीकेकार आहे आपल्या बायको जवळ येतात आणि आपली जरूरत आहे ती पुरी करतात. तर त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की औरत जी आहे ना, की ती इन्सानच्या इकडे ऍडव्हान्स करतं, मर्दच्या इकडे ऍडव्हान्स करतं आणि आपलोच एक जो छाप आहे तो सोडून जातं. आणि तो छाप जो कसलो असतो तो शैतानी ह्याचो असतो. आणि ती जी चीज आहे ती तुमच्या हातल्यान जी आहे, मग तुमच्या ती जहनला जी आहे ती फिरत असते. तर जेव्हा पण ऐसा काही होईल की तुमचा एक अटेन्शन इकडं औरतच्या इकडं जाय, तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, जेव्हा पण हे शैतान आपलं सिंह तुमच्यावर सोडून जाय, तेव्हा तुम्ही आपल्या बायकोच्या इकडं अप्रोच व्हा. आणि जेव्हा तुम्ही तिच्या इकडं तुम्ही जेव्हा अप्रोच कराल या तिच्या इकडे जेव्हा जावाल, तर तुमच्या हातल्यान ह्यो जो शैतानी ह्यो जो आहे, जो तुमच्या हातल्यान जो बैसलेलो आहे तो निघून जाईल. तर या हदीसला ही नाही आला की जी औरत हात ती खराब आहे, ऐसा नाही. या हदीस जो यो है कि शैतान जी है कि जी औरत है
तिला तुमच्या समोर मुजय्यन करून, ब्युटिफाय करून जी आहे ती तुमच्या इकडे पेश करते. ह्या ह्यानी पेश करतं की ती जेव्हा तुम्हाला अट्रॅक्ट होईल तर तुम्ही काय कराल, अनलॉफुल ऍक्ट्स करा, हरामच्या इकडे जी आहे ती तुम्ही रागी व्हा. तर बाय डिफॉल्ट जी आहे ती औरत जी आहे ती खराब नाही. औरत ही आहे, जर तुम्हाला बेस औरत मिली ती तुमची जन्नत बनवत. पण केअरफुल कुणाशी रियाचा आहे की औरतला शैतान जी आहे ती इस्तेमाल करून इन्सानला जी आहे ती गलत राहावं, गुन्हाच्या राहावं, ती काम जी आहे ती शैतान करतं औरतला इस्तेमाल करून. आणि त्याच ह्याच्यानी काय आहे ती ग्लॅमराईज करतं. आणि ह्याच प्रोसेसला जेव्हा तो हरामला ब्युटिफाय करतं तेव्हा तुम्हाला जी हलाल ऑप्शन्स आहात ना, जर तुम्हाशी ऑलरेडी हलाल ऑप्शन्स आहात तर मला बोरिंग वाटतात, तर मला कमजोर वाटतात, मला त्याच्यात मजा नाहीये. पण ही जी सगळ्याची चीज आहे, जेव्हा तुम्ही आपल्या स्कुलूच्या ह्यानी बघा, जेव्हा तुम्ही त्या नजरनी जेव्हा ह्याचं इव्हॅल्युएशन कराल तेव्हा ही जी चीज आहे ही एक डिसेप्शन आहे. आणि आजचा जो माहोल आहे, शैतान मोके हरब अपनवतं. जसा त्याच्यात एक सगळ्यात मोठं ह्यो जायलो ऍडव्हर्टाइजमेंटचो. ह्यो चीजो तुमच्या समोर बार 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 तुमच्या समोर हल्ल्यो जातात. ही औरतची ही जी आहे ती हल्ली जाते. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बात झुटी नाही होऊ शकत. आणि शैतान जी है ती चीज बराबर इस्तेमाल करून जी है की आपल्या दिलला कैसा वीक करत, तर त्याला ती जी बात जितकी आपल्याला नाही माहिती आहे की शैतान आपल्यावर कैसा वर्क करतोय, शैतानला खूप ह्या सगळ्या चीजचा इल्म आहे की मना ह्या लोकांना कशी जकड यायची. तर तो जी आहे ज्या चीजला अल्लाने आपल्यासाठी हलाल केला नाही, पहिली तर तो चीज ही करतं की त्याच्यातले आपल्याला इंटरेस्ट नाही दाखवत. त्याच्यातले तुम्हाला ही दाखवल की हे सगळा बोरिंग आहे, ह्याच्यात ह्या जी पण तुम्ही ही तुमची है त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही करून देणार. आणि त्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फरमवले या हदीसला की जेव्हा पण अशी काही चीज आहे तर तुम्ही काय करा की जी पण तुम्हाला हलाल चीज मयस्सर आहे त्याच्या इकडे जेव्हा जाल तेव्हा जी हरामचा जो शैताननी हो तुमच्या इकडे हो करून ठेवलेला आहे, गलबो करून ठेवलेला आहे, तो व्हॅनिश होईल. आणि ह्यासाठी जी आहे ही इतकी इम्पॉर्टंट चीज आहे की जर ही हलाल ऑप्शन नाही ही असला असता, तुमची जर हलाल ऑप्शन नाही तर काय आहे की तुम्ही हरामला डेफिनेटली दाखल व्हा. आणि ह्यासाठी ह्यो फितनो इतको अहम आहे. आणि आज तुम्ही लोक खूप तुम्हाला ह्याचा अंदाज होय की किती चॅलेंजिंग आहे आजच्या टाइमातले ही चीज. आणि ही चॅलेंजिंग ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला ह्याची ही होती की ह्यो काहीतरी किती सिव्हिअर फितनो आहे ह्यो. म्हणून त्यांनी आपल्यास एका हदीसला इर्शाद फरमवले की जर तुमच्या मर्दनी की एका मर्दनी जर आपल्यास बायकोला हमबिस्तरीसाठी जर आपला आणि जर ती रिफ्यूज करते की नाही मना जे आहे तुझ्यासोबत तुझं जो नाही द्यायचो आहे खांच्या एका रिझन मुलं ती रिफ्यूज करते त्याला, कामाच्या ह्यानी बोला या दुसऱ्या खांच्या ह्यानी बोला, आणि जर तिचा जो मर्द आहे तो जर त्याच्यावर तो जर अँग्री झालो, त्याला जर राग येलो त्याच्यावर आणि त्याची राग तशी बसर झाली तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात
की जर फरिश्ता आहात तैशा औरतला सुबह होतपर्यंत जी आहे तिच्यावर कर्स करत असतात, बद्दुआ करत असतात. तर ही जी हदीस आहे आजच्या आपल्या औरत लोकांच्यासाठी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. का आपली हात जी बात चाललेली आहे का जो फितनो येतं, जो फितनो जेव्हा स्टार्ट होतं, जेव्हा तुम्ही त्याला खंच्यात जेव्हा तिची स्टार्ट होते, जर तुम्ही रोखल्या तर तुमच्यासाठी आसान आहे तो रोखणं. पण आज जी आपली जी सिच्युएशन आहे आपल्या माशऱ्याची जी आहे ती तो जो व्हॅल्यूज हा तो दीनचो जो यो आहे तो सगळं जो आहे तो शैतानी हरब्यानी जो आहे काय तो त्याची कोशिश चाललेली आहे की हे सगळे चीजो कैशो आम्ही मिळतो. तर आज जर औरत लोकांना जर तुम्ही या हदीसच्या बाऱ्यात जर विचारलं तर त्यांच्यावर त्यांचं काय हुकूक हा ह्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी औरतला काही दिला नाही तर ह्याची हीच चीज समजला की हलाल जी चीज आहे ती आसान करा. आणि औरतची ही जिम्मेदारी आहे की जर एखादो मर्द जो आहे आणि आजच्या ह्यातली ती पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही की जर मी तुम्हाला हे सांगलं की ऍडव्हर्टाइजमेंट जाईल बाहेर जो कल्चरचो ह्यो जाईल अफेक्ट जाईल तुम्ही हर कदमवर तुम्ही फिटनेशी याव तर त्याच्यातल्या एक औरतचो ह्यो काय म्हणते की आपल्या सापला आपल्या मर्दच्या साठी जी आहे ती काय मुजय्यन करून आपल्या सापला ही करून ती आपल्या सापला पेश करू. पण आज सही गायडन्स नाही असल्याने तालीमात नाही असल्याने सिच्युएशन ही आहे की एक दुसऱ्याला हो बायका जी हा ती एक दुसऱ्याला सपोर्टिव्ह ह्याच्याने करायच्या बजाय हर कोण आपल्या आपल्या तरीकेवर ह्याच्यावर चाललेला आहे. ह्या रिलेशनशिपचा जी असल जो मकसूद आहे तोच नाही समजलेलो. हिमोपाक जी आहे ती रिलेशन अक्सर ये तुम्ही बघाल की औरत जी आहे ती तयार होत असेल कवा तिला जो मार्केट प्लेसला जायचं पण ह्यासाठी मग कमी तुम्हाला कोण आपल्यास आपला मुजय्यन करणं जसं शैतान जी आहे ते एका हराम ह्याला आपल्या मर्दच्या ह्याच्या समोर आणून त्याला काय करतंय त्याच्या समोर आणून त्याला फितण्यात टाकते. तर औरतचं काम ही आहे की आपल्या मर्दच्या साठी जी आहे ती मी आपल्यास आपला प्रेझेंटेबल कशी बनवू. का असल या हदीसचा योग आहे की त्याला जी आहे ती हराम कामशी का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने त्याची ठेवले की ह्यो जो चीजो हा ह्यो त्याला हरामच्या एकही करतात. तर त्या चीजची जी आहे ती बचवणं तर त्याची किती जरूरत आहे आणि त्याच्यासाठी मी त्याला काय सपोर्ट करू शकतो ह्याचा इतका इल्म ठेवणं जी आहे ती जी आहे ती खूप जरुरी आहे. आणि ही नसल्याने ह्याची जर तालीमात या ह्याचो जर ह्यो आपण आपल्या सोसायटीतले ह्यो नाही दिल्या तर ह्योच ह्यो इस्तेमाल करून जी आहे सोसायटी ब्रेक झालेली. सोसायटीचे जो व्हॅल्यूज आहेत इस्लामी माशऱ्याचा जो ह्यो आहे तो पूर्ण तबाह झालेलो का की प्रायोरिटी काय चीज आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची काय तालीमात आहेत ह्याशी आम्ही बेखबर आहोत. तर ही जी चीज आहे ही आपल्या समोर येईल की हलाल जो ऑप्शन आहे की तो आपल्याला हमेशा जो आहे तो घ्यायला पाहिजे. तसंच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमातात हदीसला येतं जी रिवायत आहे त्याच्यात येतं की एक यंग यंग मॅन तो जो है तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवळ येतो आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला बोलतं की या अल्लाहचा जो तुम्ही रसूल मना तुम्ही जिना करण्याची इजाजत द्या.
आणि ऐसा नाही की तो एकट्यातले ही बात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला विचारते. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बऱ्या मजलिसला असतात, लोक असतात त्यांच्यासोबत, आणि तो आम येऊन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला बोलतात की मला तुम्ही जिनाची इजाजत द्या. तर ही जी लोक आहेत ती त्याच्या इकडं मग रागाने ही करतात आणि त्याला बोलतात चुप बस, काय ही तू ही करतास. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या यंग पोरग्याला जे आहे बोलतात तू करीब ये. तर तो जो करीब येत मग त्याला बैशात बोलतात की बैस, आणि मग त्याला काही सवाल विचारतात. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याला बोलतात, विचारतात की ही जी तू करिया चाहतास, काय तुझी आपल्या आईच्या सोबत जी आहे तुला गवार आहे ही चीज. तर तो बोलतो मी अल्लाची कसम आहे, मला नाही गवार आहे. आणि माझे आई बाबा तुमच्यावर कुर्बान. तर बोलतात नाही, मला ही नाही कबूल. मग तैसा जैसा तुला नाही आहे तैसाच जी लोक आहात ती पण आपल्या आईच्या सोबत जी आहे ही नाही पसंत करत. मग त्याला दुसरा सवाल विचारतात, काय तू ही आपल्या पोरगीच्या सोबत जी आहे जर होताना जर ही होते तर तुला तेही आहे. तर तो बोलताना मग तर फरमवतात लोकांना पण जी आहे ते आपल्या पोरांच्या सोबत जी आहे त्याचं हे होतं. तैसा करत करत जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तुझी जी तुझ्या लेडीची बहिणीच आहे त्यांच्यासोबत तू पसंत करशील. तो बोलताना नाही, मला नाही हे अल्लाची कसम खात. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याला ह्याच्यावर घेऊन येतात की जैसा तुला आपल्या साईची नाही पसंत तैसाच जी दुसरी लोक आहात ते पण कुणाचे तरी जी आहे ज्यांच्यासोबत तू करिया चाहतास, गलत काम करिया चाहतास, ती पण कोणाची तरी आईस आहे, कोणाची तरी पोरगी आहे, या कोणाची तरी अंटीस आहे. आणि मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याच्या दिलवर जी आहे त्याच्यावर हात ठेवतात आणि दुआ करतात की अल्लाह त्याच्या गुन्हाला माफ कर, त्याचा दिल जी आहे ती पाक आणि साफ कर, आणि त्याला साफ शफाफ जी आहे ती कर. आणि ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची दुआ करायची बात होती. आणि पुऱ्या जिंदगी जी आहे त्याचा आपला जी अटेन्शन आहे ती कवा या इकडं नाही गेली. आता ही जी हदीस आहे की त्याच्यात एक चीज तर समजली की तुम्ही एक चीज जी पसंत करता हो की जी अल्लाने हराम केला नाही, ह्याचा तुम्हाला इल्म आहे की अल्लाने हराम केला नाही, आणि तो जो शख्स आहे तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला जाऊन बोलतोय की ही माझ्यासाठी हलाल करा, मला ही करायचं आहे. तर ही काय आहे, ही तुमच्या कुलूबचा विकनेस आहे की जी अल्लाने हलाल केला नाही त्याच्यावर तुम्हाला जी आहे जी अल्लाह ज्याची रोखतंय पण तुम्हाला इंटरेस्ट त्या अल्लाच्या रोखण्याच्या ह्याच्यातून जास्त आहे. ही काय तुमच्या इमानची जी आहे ती कमजोरी आहे. आणि ह्यो जो शख्स आहे तर तो ह्यो नाही की तो गुन्हेगार ह्यो नाही, त्याला माहिती आहे की अल्लाने ही माझ्यावर हराम केला नाही, आणि त्यांनी ऐसा नाही की हराम करून तो जाऊन त्यांनी ती गुन्हा केला. अल्लाचा जो यो आहे तो त्याचो अल्लाचा हुकूम तोडायची त्याची ही नाही होती, त्याला अल्लाला नाराज नाही करायची ती. म्हणून तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैलो का त्याला इल्म होता की ही चीज अल्लाने माझ्यासाठी जी आहे ती हराम केलेली आहे. पण तो रसूल सल्लल्लाहु त्याच्यात जो जज्बू ह्यो जो होतो त्याची खाईची ही किती असेल ती तुम्ही विचार करा की त्याच्यावर काय त्याला ती कंट्रोल नाही होत होती. आणि त्या ह्यानी तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवळ येऊन काय बोलतं
की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जी आहे ती माझ्यासाठी तुम्ही हलाल करा. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जी जात आहे ही आपल्यासाठी अल्लाहचा आपण किती शुक्र करू तितका कमी आहे की अल्लाहने आपल्या मध्ये रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या आपल्याला त्यांच्या उम्मतशी केले. तर खूप जानत होतं की आपण ह्यो जो ख्वाहिशात आहात ही एका माणसाला कशी किती ती डिफिकल्ट आहे की त्याला त्याच्यावर कंट्रोल आणणं आणि त्याच्यावर आपली रहनुमाई केली की ही किती मोठा बर्डन आहे आपल्यावर. सिंपल नाही ही चीज. त्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुखारीची एक हदीस आहे त्याच्यात फरमावतात की जपन कोण तुम्ही हाव की जर शादी करू शकता हो तर त्यांनी शादी करा. काही बेस आहे की तुम्ही आपल्या निगाची जी आहे ती हिफाजत करू शकता. आणि दुसरी चीज काय आहे की आपल्या जी शरमगाची आहे ते तुम्ही हिफाजत करू शकाल. आग आगची पण तुमची हिफाजत होईल आणि तुमच्या शरमगाची पण जी आहे ती तुम्ही हिफाजत करू शकाल. आणि जो पण कोण ही नाही करू शकत, जर शादी नाही तुम्ही करू शकत, तुमच्यात ती इस्तिताअत तुमची ती ही नाही की तुम्ही ती करू शकता, तर तुम्ही काय करा, तुम्ही रोजो धरा. तर ह्यो जो तुमच्या सेक्शुअल डिझायर्स आहात ती काय आहे, तर ती त्या ह्यानी जी आहे ती दूर होईल. तर ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी हरामशी बच्च्याचा जो आहे तो तरीकेकार सांगले ते काय की तुम्ही शादी करा. निकाह निकाह हलाल तरीको अपनाव. पण आजच्या म्हणजे बदनसीबी हीच ही आहे की हलाल जी आहे ती मोप डिफिकल्ट झालेलं आहे. हलाल तुम्ही जर ऑप्शनही करायचा पण हराम आसान झालेलं आहे. तसेच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदा असंच साहेबांच्या सोबत बसलेला असतात आणि एक यंग हे असतात अल-फदल नावाचं. तर तो काय हा तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो बसलेला तर त्यांची मान जी आहे ती दुसऱ्या इकडे टर्न करतात. अब्बास रदियल्लाहु अन्हु त्यांना विचारतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही ह्या अल-फदलची जी आहे ती मान का तुम्ही तिकडे टर्न केल्या? तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मी एका यंग बाप्याला आणि बायकोला बघली आणि मी शैतान त्या चीजला जी आहे ती मुझय्यन करेल ह्याच्यासाठी की ह्याची जर तिकडे निगा पडली तर ह्याच्यातले काही आहे म्हणून मी त्याची जी आहे ती निगा जी आहे ती मी तिकडं ही केली. त्यासाठी अल्लाह सुब्हानहू व तआला पण जी आहे ते कुराणला इर्शाद फरमवतात. काय इर्शाद फरमवतात की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जर ईमान वाले जर लोक आहात ज्यांनी ईमान आणले ना त्यांना तुम्ही हुकूम देसा. काय हुकूम देसा की तुमच्या निगाला जी आहे ती खालती करा आणि आपल्या शरमगाची जी आहे ती हिफाजत करा. आणि ही त्यांच्यासाठी काय आहे बेहतर आहे, प्युअर आहे ह्यांच्यासाठी. पाक पाकिजगीसाठी त्यांच्या जी आहे ती मग ती चीज जी आहे ती अहम आहे. काय की आपल्या निगाला खालती करणं आणि आपल्या शरमगाची हिफाजत करणं. अल्लाहला खूप माहिती आहे की तुम्ही काय करता. आणि मग बोललं जातं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बायकांना पण बोला, हे जी इमान आणलेले जो बायको आहात की आपली जी निगा जी आहे ती खालती करा आणि आपल्या शरमगाची हिफाजत करा. ही सूरा अन-नूर ला अल्लाह ताला इर्शाद फरमावतात. तसंच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इर्शाद फरमावले की खालच्याही चीजला जोपर्यंत तुम्ही
जेंटलनेस नाही आहे ना, म्हणजे बेस ह्यानी म्हणजे आसानीने एक बेस्ट तरीक्याने खंची जर तुम्ही चीज करता तर त्याला जी आहे ती चीज ब्युटिफाय करता. पण तुम्ही हार्श आणि जर त्या चीजला तुम्ही रोक्या गेल्या तर काय आहे, तर ती चीज मग खराब दिसून येते. तर ह्या ज्या हदीसला जी जेव्हा येऊन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी सहाबी हात ते इजाजत मागतात की मला ह्या ह्या चीजची तुम्ही इजाजत द्या, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ज्या तरीक्याने त्याला करेक्ट केले या त्याला समजवले, ही आज आपल्याला त्यांची काही लेसन घेण्याची गरज आहे. आज जनरली काय होतं की आपल्याला जर काही समजला की कुणाच्यात काही खामी आहे, ही आहे, थोडा बहुत त्याच्यानी काही मिस्टेक झाली, ही झाली, तर आपण जी आहे तर त्याचं चर्चो करू, त्याला एकदम कॅरेक्टरलेस ह्यानी जी आहे ती करू. ह्यो चीज हिशो नाही होत. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्या समोर एक एक्झाम्पल सेट केलं आणि त्याची इंटेन्सिटी बघा. जी चीज अल्लाने हराम केला नाही तो शख्स येऊन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला बोलते की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माझ्यासाठी तुम्ही हलाल करा, मी नाही इतकाही बर्दाश्त करू शकत. पण त्या ह्याच्यावर पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी कशी त्याची रहनुमाई केली, त्याला आपवले, त्याला बैसवले, ज्या अंदाजाने त्यांनी त्याची गुफ्तगू केले तेही नाही केले का. त्या रसूलची जात ही आहे की त्यांना आपलं दिलचं जर काय हे आहात की आपण काय चॅलेंजेसच्या थ्रू गुजरता आहोत, काय काय टाईपचे आपलं म्हणजे आयुष्यात खालच्या लेवलचे आहात, त्यांना बखूब जी आहे त्याचा इल्म होता. तर ही जी दुनिया जी आहे ही अशीच इम्तिहानगा नाही बनवलेली. हर कदमवर जी आहे ती तुम्हाला ह्याचो फितण्याचो ह्याचो फेस करियरचो आहे. आणि त्याचसाठी जी आहे ती जी बात सुफिया कराम जी तुमच्याकडे हे टाकतात की काय आहे की ला इलाहा इल्लल्लाह ही पिऊन घ्या तुम्ही. जोपर्यंत ही तुमच्यातले जोपर्यंत ऐकलेलं नाही, ला इलाहा इल्लल्लाह तुमच्यातले जोपर्यंत उतरलेलो नाही, तोपर्यंत ह्या फितण्याची जी बसण्याची आहे ती आसान नाही. आणि ती जेव्हा तुम्ही पियाल, ती जेव्हा तुमच्या हातले जेव्हा उतरत, तेव्हा तुम्ही हर कदमवर जी आहे ती अल्लाची जात जी आहे ती तुमच्या समोर आहे. आणि ती चीज तुम्हाला जी आहे ती ह्या चीजशी जी आहे ती रोकत. आणि त्याच ह्यासाठी की ह्याचं फितनं जात तर इतकं इतकं सिव्हिअर आहात. अल्लाह ताला कुरानला इर्शाद फरमावतात की बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला. के लोकांनो की ही जी जिना आहे, अनलॉफुल सेक्शुअल इंटरकोर्स आहे, त्याच्या करीब नको. का ही मोप गहिरी जी आहे ती गुन्हा आहे, मोप मोठी गुन्हा आहे. आणि मोप खराब तरीक है, मोप खराब वे है, सबील है, सबील तरीकला बोललं जातं, जी राह. तर अल्लाह ताला जी आहे काय फरमावतात ते आयतीत की ह्याच्या करीब नको येऊ. तर जर तुम्ही जिनाला एक समजल्या एक डॉट आहे, तर त्याच्या इकडं जर तुम्ही एक सर्कल बनवल्या तर तो सर्कल हर ते चीज आहात की जो तुम्हाला त्याच्या इकडं रागीत करतील, त्या डॉटच्या इकडं तुम्हाला घेऊन येतील, खेचून आणतील. आणि ती असल हमलो काय आहे की तुम्हाला ती फॅन्टसाइज करतं, प्लॅनिंग करवतं, ऐसा करा मग तुम्ही हे करू शकता, ऐसा करा मग तुम्ही हे करू शकता. मग तुमच्या समोर मीडिया येईल, ही येईल, आज फोन आहे. तर ह्यो कंटिन्यू ह्यो चीजो जो आहात तुमच्या समोर जेव्हा येतील तर त्याचं ह्यो काय होईल, तुमच्या कुलूबवर शैतान जी आहे ती तुमचा दिल जी आहे ती भारी करत जाईल ह्या चीजांनी.
आणि तुम्ही परेशान व्हाल की ह्यो मी कैसो फुलफिल करू का, तो जो शख्स जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर जाईल तर कवा माणूस बेसबरा होईल. आणि ऐसा पण नाही पब्लिकला येऊन बोलते, म्हणजे तुम्ही त्याची इंटेन्सिटी करा की शैताननी त्याला किती त्या इकडं त्याचं अट्रॅक्शन करू असेल की आपल्या कंट्रोल नाही करू शकत. तर बोलतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याला हलाल करा. आणि त्यासाठी हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्याची एक मिसाल देतात की काय आहे की ह्याच्या इकडं तुम्ही पहल नको करू, फुटस्टेप नको घेऊ, शैतानचं जो त्याच्या इकडे नको घेऊ. तर त्यासाठी ही किती सिव्हिअरिटी आहे ती फरमवताना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमवतात की खांची औरत जी आपल्यासवर परफ्यूम लावतं आणि परफ्यूम लावून जेव्हा लोकांच्या ऐंशी जेव्हा ती गुजरतं आणि लोकांना त्या फ्रेग्रन्सचं जेव्हा हे येतं आणि लोक तिच्या इकडे अटेंटिव्ह होतात, तशी जी औरत आहे तर ती काय आहे, जाणी आहे. आणि हर हर जी निगा आहे जी तिच्या इकडं ही करल ती काय आहे, ती ऍडल्टरी करल, ती जिना करल. तर ह्यासाठी म्हणजे इतक्या हातपर्यंत ह्यो केलेलो करिया पाहिजे की जर एखादी औरत आहे एक जी आपल्यासा आपला मुजय्यन करून बाजारात जाते या अशी पेश करते की लोक माझ्या इकडं अट्रॅक्ट होती, तर त्याचं या हदीशी योग पडतं की तिची जी ही आहे जर कुणाच्या दिमागात आणि आजच्या ह्यातल्या लोकांची ही बनलेली आहे की लोक माझ्या इकडे कशी अट्रॅक्ट हो, हे जर कुणाच्या हातल्यान जर पनपत ही चीज या कुणाचा ह्यो अप्रोच आहे तर ही मग गलत चीज आहे. का जर तुमच्या त्या पहल मुलं तुमच्या त्या अमाल मुलं जर तुम्ही लोकांच्या दिलात तो फितनो जर यो होतय तर तुम्ही आपल्या सापला पण त्या गुन्ह्याच्या इकडे करता आणि त्या ज्यांना पण तुम्ही काय आहे त्यांना गुन्ह्याच्या इकडे तुम्ही दावत देता. तर ह्या सगळ्या चीजशी आपल्या माशरातल्या आपल्याला खयाल करायला पाहिजे की ह्यो जो चीजो इशो जो हा की ह्याशी जी आहे ती कैसा बसला जाईल. तर आपली जी पहिली हर एकाची जिम्मेदारी ही आहे की आपल्या घरातले आपल्या बहिणी तर त्यांना ह्याची तालीमा देणं. ह्यांची जैसा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी किती बेस अंदाजनी त्याला ही केले बराबर आहे. तैसाच बेस अंदाजनी जी आहे त्याचा इल्म देना जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जी इल्म आपल्यापर्यंत ह्यो जो आपल्या समोर जो कुराणच्या आहेत आणि हदीस येतात ते आपण आपल्या बहिणीला आपल्या घरातले जी आहे आपल्या बायकोला जी आहे त्यांच्या समोर ही बैसून बेस तरीक्याने जी आहे ती डिस्कस करणं खूप जरुरी आहे. तवा जी आहे ते आपला जो माशरो जो आहे तो सेफ राहील. तर ह्यो जो काही जो चीजो आहात ह्यो आपल्या समोर राहिल्यो के ह्यो जो फितनो जो आहे ह्यो फितनो की शैतान इस्तेमाल करून तुमच्या कुलूबला काय लेवलचा जी आहे ती डॅमेज करतं. आणि हे जो लोक हा की जेव्हा त्याशी हलालचा ऑप्शन नाही आणि तर हराम आणि ऑप्शन आहे तरी सुद्धा जर तर हराम तरीक्यावर जी आहे तर त्या शैतानच्या चाललाही नाही करू शकत, शैतानला फुकरू नाही शकत. तर आपल्या खाईच्या ह्यावर जावं जातात, गलत हराम ह्याच्यावर जावं जातात आणि नौजुबिल्ला म्हणजे तर ही खराब ही करून बसतात. तर त्यांच्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की मला दाखवला गेला, काय दाखवला गेला की काही जी लोक आहात जहन्नमला जी आहे ती त्यांची पोटा जी आहात ती ब्लॉड झालेली होती, मोठी झालेली होती आणि त्यांच्याशी अशी गंदी बदबू येत होती की जैशी की टॉयलेटची बदबू येत. तर मी फरिश्त्यांना विचारला की हे कोण लोक आहात, तर सांगतात की हे जहा
जाणी लोक आणि जाणी औरत. तर ह्यो हशर आहे. जेव्हा त्यांना अजाब दिलो जाय, तर ह्यो तुम्ही एक तसवूर करा की ही ज्यांनी पण ह्याच्या जरियाने आपले खाईश पूर्ण केले ह्यातले, तर त्यांचा थक जो हाल होणार आहे तो ह्योच आहे की ऐशी त्यांची जी आहे ती बदबू आहे. तसंच दुसऱ्या रिवायतला येतं की जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला दाखवला जातं, तर बघतात एक भट्टी आहे आणि त्यांची चिल्ला पुकार जो आहे त्याचा आवाज येते. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याच्यात दाखवला गेला, तर त्याच्यात बघतात तर काय आहे, तर त्याच्यातले लांगट मर्द हात आणि औरत हात आणि त्यांच्या खालती जी आहे ती आग लावलेली आहे. आणि जेव्हा पण ती आग त्यांच्या करीब आहे तर तो चिल्ला पुकार करत. तर ही जी आहे ह्यो हशर होणार आहे कुणाचो, की ज्यांनी जी आहे की जो हराम ची सबील धरले, हराम तरीक जो आहे तो सहारो घेतले आपल्या खाईशला पुरो करण्याचे. आता ह्याचं सोल्युशन काय? ह्याचं सोल्युशन एकच आहे, जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जी पहिल्या हदीसला आला की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्या शख्सच्यावर हात ठेवून काय केलं, त्याच्यासाठी दुआ केली. तर दुआ जी है कि अल्लाह हमला हराम शी जी है ती बचो, का तू जो हास की जो बचवणार आहेस, आणि आमला हर ती जी हलाल ही है ती आसान कर, त्याचो यो आमच्यातले होते. तर ही दुआ जी आहे ती आपल्याला करत राहिला पाहिजे की आपल्यासाठी हे जो हात ते आसान हो. आणि सगळ्यात अहम जी चीज है की जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जो तालीमात आहेत, तो तालीमात आपल्या हातले, आपल्या जिंदगीतले, आपल्या घराच्या लोकांच्या जिंदगीतले, आपल्या सोसायटीच्या ह्याच्यातले ह्यो बघिया आपली फिकर अशी पाहिजे की ह्यो जो चीज आहात तो आपल्या हातले आम रिवाज कैसो जो ऐसा नाही. पण आपला ही काय होतं की आज जी आहे, आज ह्यो ट्रेंड आहे, आज ह्यो ह्यो आहे रसूलच्या तालीमातला जी आहे ती आम्ही नंतर ही करू, पण आज जी आहे ही स्टाईल चाललेली आहे. आज जो आहे तो आज ह्यो ट्रेंड आहे. तर आमची अहमियत जी आहे, आणि मग आम्ही बोलतो आम्ही अल्लाहला पण मानतो, आम्ही रसूलचं मानणार आहोत, पण तुमच्या आमांनी जर जर ही केले आहोत, तर बोलण्याला हर कोण जे हे मोके आपण बोलू शकतो, पण तुमच्या आमांनी, तुमच्या वजैकतानी जर तुम्ही ही बघल्या तर काय तुम्ही तुमची यातली ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची ती मोहब्बत आहे, तर त्याचो आहे तो हरेक आणि आपल्याला जायजो घ्यायचो. वा आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.